श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ध्वनिमुद्रण 38. अहल्याशिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवो निगेली. जया वर्णिता क्षीणली वेदवाणी, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. श्रीराम वसे मेरु मांदार है सृष्टि लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. श्रीराम. समर्थांच्या मनाच्या श्लोकातले 32 आणि 33 श्लोक अगदी आजच्या प्रसंगाला अनुरूप अशा 2 विषय समर्थान आपल्याला सांगतात. पहिले, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. शिळा रूपात, दगडा रूपात जी झाली होती त्या अहिल्याला रामचंद्रांनी मुक्त केलं. जवळपास आपणही दगडच झालेलो आहोत. यायचं, जन्म घ्यायचं, संसार कसा बसा करायचा किंवा उरकायचा आणि निघायचं. अशा दगडाला सुद्धा रामचंद्राच्या पदस्पर्शाने जर मानव रूप, दिव्य रूप, कारण अहिल्याला त्यांनी मुक्त केलं याच्यातून, तसं आपल्यालाही मुक्ती म्हणजे वैकुंठास मुक्ती म्हणजे या संसार चक्रातून उद्धार आणि इथून डायरेक्ट आपल्या लोकास नेलं. अहिल्याचा जर उद्धार होत असेल तर आपलंही होणार. म्हणून आपण दगड रूपात असून सुद्धा मनापासून रामस्मरण केलं की नाही, रामस्मरण केलं की राम येतो, हाक मारली की तो येतो. तो आला की त्याच्या पायाला स्पर्श मुक्त करायचा, नमस्कार केला, स्पर्श झाला की ती मुक्त होते. अहो, अशा रामचंद्राला जया वर्णिता क्षीणली वेदवाणी. वेद म्हणजे समस्त ह्या सनातन धर्माचा मूळ पाया. ते वेद सुद्धा थकले हो त्याचं वर्णन करून. तो शेष 1000 फण्यांनी कौतुक करून दमला. वेदव्यासादिक अनेक ग्रंथ काव्य रचना करून सुद्धा दमले. अजूनही तू गम्य, तू पूर्णतः वर्णित नाहीस. जिथे तू वेदांनाही गम्य नाहीस तर मला कसा गम्य होशील. पण मला एक माहिती आहे, काय? नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. राम आपल्या दासांना कधीही सोडणार नाही, त्यांची उपेक्षा करणार नाही. म्हणून अहो, खूप अभिमानाने सांगा, मी रामाचा दास आहे, राम माझा स्वामी आहे. एकदा तुम्ही राम माझा स्वामी आहे म्हणून मानलं ना मनापासून, तर तुम्हाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. अहो, त्यांनी काय केलं आपल्यासाठी? या जीवांना खेळायला, स्वतःच्या लीला करायला, स्वतःची कामं करून, नवीन पापपुण्य करून मागचे पापपुण्य भोगायला त्यांनी किती सुंदर सृष्टी रचली आहे. थोडा विचार करून बघा. डोळे उघडून खिडकीतून बाहेर फक्त नजर टाका. त्यांनी काय काय म्हणून निर्माण केलंय, काय काय म्हणून. वसे मेरू मंदार ही सृष्टी लीळा. मेरू, मंदार आदिक मोठमोठी पर्वत त्यांनी तयार केली. त्याच्यावरती सृष्टीची सुंदर लीला. किती रंग आहेत सृष्टीमध्ये, अजूनही लोकांना पूर्ण कळलेलं नाही. किती आवाज आहेत सृष्टीमध्ये, किती प्रकारची फुलझाडं आहेत, किती प्राणी आहेत, किती सुंदर एक माया रचलेली आहे भगवंतानी, की ती पूर्ण अजूनही कोणालाच अनुभवता आलं नाही. अहो, मायेचं सोडून द्या, पूर्ण कोल्हापूर अनुभवलेलं आहे अशी किती जण आहेत आपल्याकडे. जाऊ दे, पूर्ण कोल्हापूर जाऊ दे, पूर्ण घर तुमचं अनुभवलंय तुम्ही. प्रत्येक कोपऱ्यात बसून त्या कोपऱ्याला तुम्ही फील केलंय असं किती जण आहेत. घराचं जाऊ दे, तुमचं शरीर तुम्ही किती जणांनी फील केलंय. शांत बसून तुमचा श्वास कसा काम करतो, तुमच्या किडनी, हार्ट, लिव्हर, तुमच्या अंगातल्या त्या शिरा, खायचा नव्हे, अंगातल्या त्या शिरा, रक्त, ते मेंदू, ते डोळे, किती जणांनी फील केलंय मेडिटेशनमधून शांत होऊन. अहो, शरीरच गम्य नाही आम्हाला, आणि ह्याने इतका असंख्य, इतकी प्रचंड, इतकी सुंदर सृष्टी तुम्हाला म्हणून निर्माण करून दिली. सृष्टी बघत, अनुभव घेत. बरं, तुम्हाला असं वैयक्तिक त्यांनी एक लाईफ पण दिलंय, ज्यामध्ये बरेच कॅरेक्टर्स पण ठेवलेत. ते कॅरेक्टर्स त्यांचा रोल प्ले करत त्यांचं पापपुण्य भोगत आहेत. तुम्ही तुमचं पापपुण्य भोगत तुमची पुन्हा नवीन कर्म करत आहात. एवढी सुंदर सृष्टी रामचंद्रांनी निर्माण करून दिली. अहो, आता तरी त्याला थँक्यू म्हणा.
थँक्यू म्हटला की व्यवहार झाला, झालं, संपला काम. पण थँक्यू म्हणून थोडंसं पुढे जाऊन, ही माईक सृष्टी एवढी सुंदर असताना तुझी वैयक्तिक सृष्टी किती सुंदर असेल रे, आम्हाला तिथेच घेऊन जा ना. या मायेत तू बरंच दुःख, शोक, संताप, व्याधी, षड्रिपू हे सुद्धा केलेस. यांच्याशी हे माईक आहे म्हणून हे पण तू ॲड केलंस. ह्या चांगल्या गोष्टीबरोबर वाईट गोष्टी सुद्धा ॲड केल्यास. पण जेव्हा तू स्वतःचं घर बनवशील तेव्हा तू उत्तमच केलं असशील. ह्या सर्व नेगेटिव्हिटीला सोडून आम्हाला तिथे घेऊन जा ना. म्हणून ते म्हणतात, हे सगळी शशी, सूर्य, तारा, अंगणे, मेघमाळा, सगळं त्यांनी सूर्यचंद्र, मेघमाळा म्हणजे पोषक तत्व, अनेक गोष्टी चांगल्या रुजवण्यास त्यांनी सगळं व्यवस्था करून दिली. आणि हे व्यवस्था करत करत जे दोन महाभाग या रामायणातले शुद्ध झाले आणि ह्या मायेच्या पलीकडे मायातीत झाले, अशा दोघांचा तू उद्धार केलास की नाही. चिरंजीव केले जनी दास दोन्ही. कोण दोन? रामायणातले दोन चिरंजीव कोण? एक हनुमान आणि एक विभीषण. या दोघांना तू चिरंजीव केलंस. चला, मायाभोगा पूर्ण. आणि मायाभोगा म्हणून नाही, विभीषण आणि हनुमंताची दोन महत्त्वाची कारणं आहेत. ते अजूनही प्रत्येक जीवांबरोबर जाऊन त्या जीवांना मदत करतायत. त्यांना मोक्ष पदवी जाण्यासाठी मारुतीची मंदिरं प्रत्येक गावोगावी भारतात आहेत. छोटंसं खेडं असं तरी सुद्धा बाहेर एक मारुतीचं मंदिर असतं. पूर्वी काळी हा नियम होता, मारुतीचं मंदिर वसवायचं म्हणजे निर्विघ्नपणे काम सुरू होतं आणि मग गाव वसवायचं. आता बऱ्याच गावातली मंदिरं नाश पावली, ती गोष्ट वेगळी. पण मारुती प्रत्येक गावात असायचा, कारण रक्षणकर्ता हे वरकरणी सांगायचे. पण मारुतीच्या देवळात गेल्यानंतर काय आठवतं? तो त्रिशूल धनुष्यबाण घेऊन असुरांना मारतोय हे आठवत नाही. मारुतीला बघितलं की राम आठवतं. राम आठवला की या गावातून मी माझं काम करून पुन्हा त्याच्याकडं जायचं आहे, ही जाणीव आहे. काय सुंदर आहे बघा. किती छान आमच्या पूर्वजांनी व्यवस्थित मानसिक सायकोलॉजिकल ट्रीटमेंट करून ठेवलेली आहे. पण आमची सायकोलॉजीच बंद झाली आहे. आमची सायकलच बंद पडली आहे विचारांची. म्हणून आम्ही त्याला देव मानून दगडातला त्या मारुतीला तेल घालत बसतो. काही उपयोग नाही हो. या सायकलला तेल घालून काय उपयोग नाही. मनरूपी दिव्यामध्ये तेल घाला, त्याच्यातून तुम्हाला तो प्राप्त होईल. नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. राम कधीही आपल्या दासांना सोडणार नाही हे वचन देत आता थोडंसं निर्याणीकडे, समाप्तीकडे आपण वळत आहोत. आज आणि उद्या 2 दिवसात हा विषय आणि हा माझा दिव्ययज्ञ संपवण्याच्या मार्गावरती आहे. दुःखद आहे, कारण माझा छान वेळ जात होता आणि तुम्ही लोकांनी काल बऱ्याच, अर्थात कमी जणांनी पत्र लिहिलेली आहेत. त्यांना हा विषय समजलाच नाही बहुतेक. मनू हे पत्र मनूला लिहा. मनू म्हणजे कोण माहिती आहे? हे तुमचं मन. समर्थांनी मनाचे श्लोक लिहून तुम्हाला दिलं ना. माझी इच्छा अशी होती की तुम्ही तुमच्या मनाला, जो भरकटलेला आहे, डिस्टर्ब्ड आहे, स्ट्रेस्ड आहे, त्या मनाला तुम्ही पत्र लिहावं आणि त्याला सांगावं, तू भरकटलायस ना, तुला रिलॅक्सेशन हवं आहे, तुला काय करायचं आहे हे सांगायचं आहे ना, तर ऐक, मी रामायण ऐकलं आहे आता सुमारे 40 दिवस आणि याच्यातून तुला मी अर्क सांगतो. तू कोण आहेस, कशासाठी आलेला आहेस आणि तू काय केलं पाहिजे. हे 3 माईक गोष्टी. काय केलं पाहिजे, संसार कर वगैरे वगैरे. याच्याही पुढे सुखदुःखाच्या पलीकडे तुला जायचं असेल तर तुला फक्त आणि फक्त रामनामस्मरण केलं पाहिजे. भविष्योत्तर पुराणामध्ये नारद मुनींनी भगवंताला एक प्रश्न केला, बाबा रे, तू नेमका कुठे राहतोस, तुझा पत्ता काय? मी सगळ्यांना पत्ते मागतोय, मला धडाधड पत्ते यायला लागलेत. वा, एवढी जण ऐकतायत हे मला आत्ताच कळलं. पण लक्षात ठेवा, तुम्ही ऐकलं असलं पाहिजे. उगीच सर्टिफिकेट घ्यायचं नाही. असू दे, तुमची इच्छा आहे ना, माझं पत्र तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. ज्या ज्या लोकांनी हे पूर्ण रामायण श्रवण केलं त्यांना हा पूर्ण मेसेज कळणार आहे की मी कोण, मला काय करायचं आहे वगैरे. हेच तुम्ही स्वतःच्या मनाला पत्र लिहायचे आणि ते पत्र मला पाठवायचं होतं. ज्यांनी लिहिलं नाही तर ते तुमच्या मनाला समोर मूर्तिरूपात पहा आणि पत्र लिहा. हा तुम्हालाच उपयोगी पडणार आहे. मी प्रत्येकाचे वैयक्तिक प्रॉब्लेम सॉल्व्ह तरी करू शकणार नाही. तुमच्या मनालाच तुम्ही सांगा, तुझा हा प्रॉब्लेम आहे, त्याला हे सोल्युशन आहे. सोपं आहे की नाही? दुसऱ्यांनी तुम्हाला उपदेश करण्यापेक्षा स्वतःलाच उपदेश करून घ्या. हा त्या होमवर्कचा हेतू. छान, काही जणांनी खूप सुंदर आणि तंतोतंत पत्रही काही लिहिलेली आहेत. काही लोकांना अजून समजलं नाही, त्यांना मी समजावून सांगितलं. आज तुम्ही स्वतःच्या मनाला पत्र लिहिलं, बरोबर? म्हणजे काल. आजचा होमवर्क काय आहे? माझी गुरुदक्षिणा. तुम्ही मला एक पत्र लिहायचं आहे. एकूणच तुम्हाला हा प्रकार कसा वाटला, हा रामायणाचा यज्ञ पत्रलोपात. मला फोन नको, मला हे लागतं, जेणेकरून माझी पातळी मला कळेल.
माझ्यावर किती जणांचं प्रेम आहे आणि माझी जबाबदारी किती आहे हे कळेल. आणि तुमच्या काही सुझाव सजेशन असतील ते पण मला सांगा. आणि भरपूर प्रेम आणि माझ्यापेक्षा मोठे असणाऱ्यांनी भरपूर आशीर्वाद सहित मला व्यवस्थित पत्र लिहायचं आहे. माझा पत्ता मी आज व्हॉट्सअपमध्ये टाकेनच. अर्थात हे आज नाही, उद्या पत्र लिहू शकता तुम्ही. उद्या पत्र तुम्हाला रामचंद्राला लिहायचं आहे. मी रामायणाची सांगता कशी करतोय, काल तुम्ही स्वतःला पत्र लिहिलं, आज तुम्ही मला पत्र लिहिणार आणि उद्या तुम्ही रामचंद्राला पत्र लिहिणार आहात. रामचंद्राला पत्र लिहून तुला जे काही तुम्हाला वाटलं या कार्यक्रमाबद्दल, स्वतःबद्दल काय कळलं, रामाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे, ह्या तीनही गोष्टी 3 दिवसाचे 3 सुंदर पत्र लिहायची आहेत, लिहायचीच आहेत. काही जण नाही हो असं हो तसं हो म्हणून रडतात. अहो हा माझ्यासाठी नाही आहे, हा प्रकार तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. म्हणजे अभ्यास सगळा करणार पण पेपर लिहिणार नाही, असं नको व्हायला ना. म्हणून हे 3 पत्र 3 दिवसाचे होमवर्कातलं एक झाला असेल. ज्याने केलं नाही ते करा आपल्या मनासाठी. समजा तुम्हाला वाटलं मला मयूरला द्यायचं नाही आहे ते पत्र, मनूचं पत्र, ठीक आहे, हे पत्र लिहून ठेवा. हे तुम्हाला सावध करत राहील तुमच्या आयुष्यामध्ये. हा फक्त 40 दिवसांचा कार्यक्रम नको व्हायला. हे सतत तुम्ही स्वतःच्या मनाला रामायण ऐकल्यानंतर काय सांगितलं हे लक्षात येईल. म्हणून 3 दिवसाचा होमवर्क तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे सांगून आज पुढच्या विषयावरती मी येतो. काल सीतादेवी भूमिप्रविष्ट झाली. वाल्मिक ऋषींनी सांगितलं की जर सीता शुद्ध असेल नसेल तर माझं सर्व पुण्य, माझं सर्व नाश व्हावं. म्हणजेच थोडक्यात सीता अत्यंत पवित्र आहे हे सांगितलं. परत लव आणि कुश रामचंद्रा तुमची मुलं आहेत हे सांगितलं. आणि सीतादेवीला जेव्हा समोर बोलवण्यात आलं तर सीतादेवी म्हणते, रामादन्यम यथाहं वै मनसापि न चिंतये तथा मे धरणी देवी विवरम दातुमर्हति. सीता म्हणते, जर करता मी रामचंद्राव्यतिरिक्त कोणत्याही पुरुषाचं स्मरण केलं नसेल तर हे भूमी माते, मला हे सगळं अपमान वगैरे वगैरे झाल्यानंतर पुन्हा राज्यात यायची इच्छा नाही. जे काही आतापर्यंत झालं ते उत्तम झालं. एक टार्गेट होता, 2 मुलं तयार करणं आणि रामचंद्राच्याकडे सुपूर्द करणं, ते माझं कर्तव्य पूर्ण झालंय. आता हे भूमी जर मी शुद्ध असेल तर तू आताच मला स्वीकार करावा, असं म्हणून भूमीनं ते दिव्य सिंहासन पाठवून दिलेलं आहे. त्या नागराजाद्वारे सुंदर सुशोभित असणाऱ्या त्या सिंहासनावर सीता बसली. जणू काही भूमीच तिला आलिंगन करत आहे. आणि सीतादेवी परत भूमीमध्ये गेली. ती वैदेही आहे. ती असं पुरुष स्त्रियांतून नाही आली, ती एका पेटीत मिळाली होती जनक महाराजांना. जशी भूमीतून ती आली तशी पुन्हा भूमीतून गेली. भूदेवीचं प्रतीक. आणि सीतादेवी असं गेल्यानंतर हा एक सडन काय म्हणतात ट्विस्ट होता. अचानक अरे असं काही होईल असं वाटलं नव्हतं. कदाचित सीता येईल आणि रामचंद्र पुन्हा मिठी मारतील आणि पुन्हा सुंदर रामराज्य होईल असं वाटलं होतं. पण ह्यांचं पूर्वीच ठरलं होतं की सीते तू अगोदर पुढं जा, घर आवर, बेडशीट स्वच्छ करून पडदे स्वच्छ करून ठेव, मी मागून येतोच. काय अर्थात हे एक सुंदर सौभाग्यवती असणारी, सुंदर पतिव्रता असणारी सीतेनी पुढं जाणंच योग्य होतं. सीता पुढे गेली. सर्वत्र काही काळ हाहाकार माजला. लोकांनी स्वतःलाच चापट्या म्हणून घेतल्या, अरे किती मूर्ख आहोत, काय झालं हे, काय केलं आपण ह्या रामराज्याचं, म्हणून स्वतःला दुःखी होत होते. नंतर शांत झाले. रामचंद्रांनी ते स्तब्ध होते. रामचंद्र तरी कोणताच इमोशन नाही दाखवला. एक दुःख होतं की आता हा लक्ष्मीदेवीचं हे सुंदर मायाळू प्रेमळ रूप संपलं. तिनं तो अवतार संपवला. आपणही जाणार आहोत मागे. पण आता सीता लक्ष्मी ही प्राप्य म्हणजे सहज लोकांना गम्य जी होती ती होणार नाही. म्हणून ते शून्य निर्विकार असे राहिले. सर्वत्र सगळ्या ऋषीमुनी जे सगळे आले होते त्या यज्ञासाठी, त्यांनी जयघोष केला, विशेष वेदमंत्र म्हटली, सीतेला अनंत आशीर्वाद दिले. लक्ष्मी देवी सुद्धा ऋषीमुनींना नमस्कार करते, कारण ते सर्व त्यागी आहेत. भगवान म्हणतात माझ्यापेक्षाही माझे भक्त मोठे आहेत. म्हणून सीतादेवीला त्यांनी अनंत अनंत आशीर्वाद दिले. सीतादेवीवरती आकाशातून पुष्पवृष्टी झाली. राम अत्यंत दुःखी झाले. मुहूर्त मात्रम तत्सर्वम तृष्णीम भूतमचेतसम सीता प्रवेशनम दृष्ट्वा सर्वम संमोहितम जगत. हे सगळं जग जणू संमोहित झालं. हे काय अघटित घडलं. रामचंद्र मुहूर्त मात्र स्तिमित झाले, शांत झाले. आणि हे झाल्यानंतर इथे मात्र रामचंद्रांना जणू आपल्या झोपेतून ते उठलेत असेच रामचंद्र एकदम सावध झाले. जे व्हायचं होतं ते ठरलं होतं. प्रजाजनांनो, कोणावरही चुकीचं आरोप करण्यापेक्षा, तुम्हाला मजा वाटते म्हणून कोणावरही लांछन लावण्यापेक्षा सावध राहा. मी पूर्वी एकदा बोललो होतो, मी पाप आणि पुण्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे.
मला माहीत नाही ही गोष्ट इथे सांगितली की नाही, पण थोडक्यात सांगतो. एक सुंदर पाप म्हणजे काय तुम्हाला सांगतो. एक सुंदर राज्य होतं. त्या राजाने सहस्र ब्राह्मण भोजन केलं. 1000 उत्तम ज्ञानी लोकांना त्यांनी भोजनाला बोलवलं. एक एक ब्राह्मण एक एक दिव्य देश वाचवू शकतो, एवढी त्याच्यात ताकद असते ब्राह्मणामध्ये. अशा, मी ब्राह्मण म्हणजे काय पूर्वी बोललोच आहे. तर अशा 1000 ब्राह्मणांना बोलवलं, मोठं त्यांची पूजा अर्चा करून त्यांना दिव्य भोजन करायला लावलं. जो स्वयंपाक करत होता त्यानं उत्तम खीर बनवली होती. त्या खिरीच्या वरून एक घार मेलेला साप घेऊन चालली होती. त्या सापाच्या तोंडचं जहाल विष त्या खिरीत पडलं. तो गरुड घार ते हे घेऊन गरुड घेऊन निघून गेला. तो नाग, ती खीर 1000 ब्राह्मणांनी खाल्ली. सगळ्या ब्राह्मण तिथेच तक्षणी मेले. एक ब्राह्मणाला फक्त चुकून, ब्रह्महत्या महापाप सांगितलेलं आहे, चुकून जर ओरडलो आपण, बोललो जोरात, तरी ब्रह्महत्येचं पाप आहे. इथं तरी प्रत्यक्ष त्यांनी 1000 सायंटिस्ट, 1000 डॉक्टर्सना मारलं होतं. हे महापाप कोणाच्या डोक्यावर मारायचं? सगळे यमदूत राजाकडे गेले. राजा म्हणाले, अहो मी तरी पूजा केली, मी तरी इतका शोकाकुल आहे, मीच जेवण खाण सोडलंय. यमदूत यमराजाकडे गेले, म्हणाले, महाराज कोणावर टाकायचं? हे कोट्यावधी किलोचं चिकटून बसणारं पाप कोणाच्या डोक्यावर मारायचं? यमराज म्हणले, मलाही कळत नाही. कारण राजा बघितलं तो दुःखी आहे, कारण त्यानं काहीच केलं, हे तर हेतू नव्हताच तसा. दुसरा, मग आता हे कोणावरती मारायचं? यमराज म्हणाले, मला विचार करू द्या, थोडं 2 दिवस थांबा, हे पाप तोपर्यंत सेफमध्ये ठेवा. बघितलं, त्या स्वयंपाक्याला विचारलं. स्वयंपाकी म्हणला, माझं सगळं दिव्य ज्ञान मी त्या पणाला लावून सुंदर खीर केली, मला काय माहिती वरनं काय पडलं? त्याची चूक नाही. तो दुःखी. गरुडाला विचारलं, बाबा तुझं चूक आहे का? गरुड म्हटलं, अहो माझं नाग खाणं, साप खाणं माझं काम आहे, आणि माझ्याकडून ही ब्रह्महत्या झाली बघून मी पण दुःखी आहे. अरे बापरे, तोही दुःखी. सापाला विचारलं, बाबा तुझ्यावर पुण्य पाप लावायला पाहिजे, विष तुझंच आहे. साप म्हणला, अहो मी तरी मृत आहे, माझ्या तोंडातलं विष कुठं पडतंय आणि काय होतंय मला काहीच माहीत नाही. म्हणजे सगळेच निर्दोष होते, मग आता काय करावं? यम विचार करत होता. 2 दिवसांनी त्या राज्यामध्ये काही उत्तम ब्राह्मण आले, आणि तिकडे एक झोपडी म्हातारी होती. म्हातारीला विचारलं, अहो आजी, राजमहाल कुठं आला? मग आजीनं, अच्छा ब्राह्मण आलाय होय, असं सरळ जावा आणि डावीकडे वळा, पण सावधान बरं का, राजा म्हणे तुमच्यासारख्या ब्राह्मणांना मारतो विष देऊन. अशी तिनं खिल्ली उडवली. आणि तत्क्षणी यमराज म्हणाले, ते कोट्यावधी किलोचं पाप त्या म्हातारीच्या डोक्यावर मारा. हा, का बरं? यमराजाने नियम दिला, जो व्यक्ती एखादं कृत्य करून ते कृत्य एन्जॉय करतो, त्यावेळेला त्याचं पापात रूपांतर होतं आणि ते त्याच्या डोक्यात लागतं. तुम्ही गॉसिप्स करत असाल, कोणाबद्दल वाईट बोलत असाल, इफ यू आर एन्जॉईंग दॅट, तुम्ही जर ते एन्जॉय करत आहात, ह्याचा अर्थ ते पाप आहे. एखाद्याला थोबाडीत मारलं आणि तुम्हाला बरं वाटलं, पाप आहे. आई जेव्हा मुलाला मारते, एक सौदागर पिक्चरमध्ये डायलॉग होता बहुतेक, की माँ जब बेटे को मारती है तो मार बेटे को लगती है, दर्द माँ को होता है, वगैरे वगैरे. माझी आई उगाचच मला म्हणून दाखवायची. अरे असं हेतू काय, की ते दुःख तुम्हाला जर होत असेल तर ते पाप तुम्हाला लागत नाही. म्हणून खूप सूक्ष्म आहे. तुम्ही मनात सुद्धा एखाद्याबद्दल वाईट विचार आणला तर ते पापास कारणीभूत होईल. आणि तुम्ही तरी अयोध्या नगरवासियांनो, एक अत्यंत सुंदर स्त्रीबद्दल खिल्ली उडवली, तिच्या चारित्र्याला तुम्ही वेशीवर टांगलं, तुम्हाला हे भोगलं पाहिजे. सगळे खूप रडले, दुःखी झाले. असो, हे झाल्यानंतर ते जे 2 दिव्य मुलं होती, ही 2 मुलं ऋषिकुमार म्हणून आजपर्यंत जी लवकुश होते, ते वाल्मिक ऋषींनी रामचंद्राला दिले. रामचंद्रांनी हा सीतेची आठवण म्हणून त्यांचा उत्तम सन्मान केला. वाल्मिक ऋषींना उत्तम सन्मान केला, कारण आपली पत्नी आणि 2 मुलं यांचं लॉजिंग, बोर्डिंग, शिक्षण सगळं त्यांनी बघितलं होतं. त्यांनी दक्षिणा दिली किंवा फीस दिली असं नाही, मी म्हणेन त्यांना सत्कार केला. आणि भरपूर त्यांना, कारण ते एक इन्स्टिट्यूशन चालवत आहेत, एक प्रिन्सिपल आहेत एका संस्थेचे, म्हणून त्यांना भरपूर यथोचित दान केलं. तो जो यज्ञ शिल्लक होता तो यज्ञ पूर्ण केला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर जणू काही झालंच नाही अशा आविर्भावामध्ये रामचंद्रांनी भरपूर दान केलं. तुम्ही दान करत असाल तर दानाबरोबर तुम्ही ज्याला दान देताय त्याचं पुण्य घेता आणि आपलं पाप त्याच्या माथी मारत असता. आता तो जर सात्विक असेल, सज्जन असेल, तर तो त्या पापाचं सहज निराकरण करेल, जशी गंगा आहे. म्हणून उत्तम दान करता आलं पाहिजे. बरं, दानामध्ये सुद्धा काहीतरी उगाच आपलं
₹11 दिले, नमस्कार नाही. जे तुमच्यासाठी उत्तम आहे, जे श्रेष्ठ आहे, जे तुम्हाला वापरण्यासाठी योग्य होतं, ते दान करावं. उगाच शिल्लक आहेत म्हणून दान करू नये. त्या दानाला महत्त्व आहे. थोडंसं बाबा ह्याने आज तांदूळ दिले म्हणून. पण उत्तम तांदूळ दिले. निवडताना सुद्धा चांगला आंबा घ्यावा आणि तो देवाला ठेवावा. त्यातल्या त्यात छोटा आणि कुजका आंबा देवाला ठेवू नये. कारण तुम्ही जे दान करता आहात, तेच तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. पुढं वैकुंठात तुम्हाला तेच मिळणार आहे. मग आज तुम्ही चांगला आंबा दिला, व्याजासकट तुम्हाला चांगला आंबा वरती मिळणार. आज कुजका दिला, आज कमी दिला, तर ते कमी होऊन मिळणार तुम्हाला. म्हणून आजच तुम्ही तुमच्या सेफ डिपॉझिटमध्ये ठेवून द्या. ह्याला भरपूर प्रमाण आहेत, पण मला त्यात उतरायचं नाही. भरपूर दानधर्म केलं. दानधर्म करून उत्तम राज्यकारभार करत होता. प्रत्येकाला आपापल्या जबाबदारी अशा सांगत होता, जणू काय हा कुठं गावीच जाणार आहे रामचंद्र. आणि छान ते राज्य चालू असताना एक दिवस संध्याकाळी दुःखी असणारा, सीता आता परमनंटली गेली ना, असं दुःखाचं नाटक करत असणाऱ्या भगवंताला कौसल्यादेवी जवळ गेली. म्हणाली, रामचंद्रा, हे बाळा, तुला गर्भावस्थेपासून मी पाहत आहे. तू सदैव निश्चल, आनंदी, सदैव लोकांचं कल्याण करत असणारा अत्यंत पराक्रमी शूर असा राजा. तुला लोक सगळे भगवान म्हणतात रे, पण मला तरी काय त्यातलं कळत नाही. लोक म्हणतात परमात्मा परानंद पूर्ण पुरुष ईश्वर जातोसी मे गर्भग्रहे मम पुण्यातिरेकत. पुण्याचा अतिरेक झाला असेल रे माझ्या, म्हणून तू माझ्या गर्भात आलास. उद्या लोक तुला कौसल्यानंदन म्हणून हाक मारतील. म्हणजे इनडायरेक्टली ते माझंच कौतुक करत आहेत. त्यामुळे मी धन्य. पण आता माझ्या निर्णयाचा वेळ झाला. आता टाईम अप, पॅकअपची वेळ झाली माझी. मला जाताना दिव्य तत्वज्ञान सांगशील का? पुन्हा जे रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, जे वाल्मिक ऋषींनी लवकुशाला सांगितलं, काल जे पुन्हा आपल्याला ते ऐकण्यात आलं थोडक्यात लघुगीता, तेच पुन्हा आता भगवान रामचंद्र लहान मुलांना लवकुशासाठी जे सांगितलं ते थोडंसं चेंज करून म्हाताऱ्यांना मरताना काय सांगावं हे रामचंद्र सांगतायत. रामचंद्र म्हणतात, हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वाचं आहे. पूर्ण रामायणाचं सार तुम्हाला सांगत आहे, सावधान होऊन ऐका. मार्गस्त्रयो मया प्रोक्ता पुरा मोक्षाप्ती साधका. मला प्राप्त करण्यासाठी मोक्ष आणि पुरा म्हणजे वैकुंठ हे गाव प्राप्त करण्यासाठी फक्त 3 मार्ग आहेत, जे तुम्हाला मी घोकून घोकून शिकवलेलं आहे. 3च मार्ग आहेत. कोणते? कर्मयोगो, ज्ञानयोगो, भक्तियोगश्च शाश्वत. उत्तरकांडातल्या 7व्या सर्गातल्या 59वा श्लोक काय सांगत आहे? बाबानो, मला प्राप्त करण्यासाठी कर्म, ज्ञान आणि भक्ती 3च मार्ग आहेत. यातही भक्तिर्विभिद्यते मातस्त्रिविधा गुणभेदता. यातूनही कर्म केलं भक्तीशिवाय उपयोग नाही, ज्ञान मिळवलं भक्तीशिवाय उपयोग नाही, आणि भक्ती केली कर्म आणि ज्ञानाशिवाय 100 मार्क्स. गुलाबजामुन जाणून खाल्ला मजा येईल, गुलाबजामुन स्वतः करून खाल्ला मजा येईल. दोन्ही न जाणता न करता खाल्ला मजा येणारच आहे. समजलं? म्हणून भक्तीला अत्यंत महत्त्व देऊन भक्तीशिवाय पर्याय नाही हे पुन्हा पुन्हा रामचंद्र सांगत आहेत. भागवतात सुद्धा भक्ती केली पाहिजे हो. मी भरपूर जेवण करून देते माझ्या मुलाला, पण प्रेमाशिवाय. खूप धनधान्य देते पण प्रेमाशिवाय. मुलाला भरपूर ज्ञान शिकवते पण प्रेमाशिवाय काय उपयोग? ज्ञान आणि भक्तीनं. बरं, तुम्हाला आणखीन एक सिक्रेट सांगतो. तुम्ही जर ज्ञान मार्ग उत्तम करत असाल, भरपूर पोथ्या वाचताय, भरपूर प्रवचन ऐकताय, डोक्याचं काम खूप करताय, तर तुम्हाला काय मिळेल? रामायण ऐकलं तर उद्या याच्यात येईलच की अखंड भूमी व्याप्त होण्या एवढं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. परत तुम्ही जर कर्म केलं, सगळे उपवास, तापास, व्रत, वैकल्य, एकादशी वगैरे सगळं केलं, उद्या एकादशी आहे बरं का, सगळं जर उत्तम केलं, काय मिळेल? भरपूर पुण्य. पाप केलं तर जसं नरकात जावं लागतं, तसं पुण्य भोगायला पुन्हा स्वर्गात जावं लागतं. सर्वात हीन जागा म्हणजे स्वर्ग हो, ह्याच्याबद्दल बोललोय मी. मग काय करायचं? पुण्य आपोआप जे घडतं ते तत्सत कृष्णार्पणमस्तु. उद्या आपण करणार तत्सत रामचंद्रार्पणमस्तु. तुला घेऊन टाक तुझं पुण्य. मग हे रामचंद्राकडे राहिलं तर तो काय करणार? अरे बापरे, एवढं रामायण एवढं श्रद्धेनं ऐकलं या लोकांनी. 30 मिनिट म्हणत म्हणत 40 मिनिटं आणि 1-1 तास बोलत होता मयूर. चला, यांना आपण भरपूर पुण्य दिलं होतं, हे सगळं त्यांनी मला परत दिलं. आता हे व्याजासकट जेव्हा गरज आहे तुम्हाला, तेव्हा ते परत मिळेल इथे आणि वैकुंठात. याबरोबरच तुमच्या जे नातलग आहेत, आप्त इष्ट बंधू बांधव आहेत, तुमची जी पुढची पिढी आहे, त्यांना सुद्धा ते पुण्य परत मिळणार आहे.
बघा, गाय हंबरते माझ्या मागे, काय प्रेम आहे. हे पुण्य तुम्हाला नक्की मिळणार आहे, गायीनं मला सांगितलेलं आहे. ऐकू येत आहे का? काय म्हणतात की तुम्हाला हे पुण्य अक्षय राहणार आहे. मग आपल्याला पुण्यही नको, पापही नको, स्वर्गातही जायचं नाही, नरकात जायचं नाही. जे काय आहे ते सर्व इथंच रामचंद्राला विसर्जन करायचं, देऊन टाकायचं. तो रामचंद्र बघून घेईल. इथे भक्तीबद्दल सुद्धा त्यांनी थोडं सांगितलेलं आहे. जो माणूस तामसी भक्ती करतो, भेदयुक्त भक्ती करतो, तो तामस भक्त होतो, त्याला तामसी फलं मिळतात. जो फलांची इच्छा ठेवून मला माझा मुलगा होऊ दे, मला नोकरी लागू दे, लग्न होऊ दे वगैरे अशी भोग अपेक्षा असते, तो भेदबुद्धीनं काहीतरी यश मिळावं म्हणून माझी पूजा करतो, त्याला रजोगुणी भक्त म्हणतात. माझा भक्त झाला तर त्याला ते सुद्धा मिळतं. याच्याही पुढे मला फक्त माझा संबंध देवाशी आहे, बाकी कोणतीच माझी इच्छा नाही म्हणून जे भक्ती करतात ते सात्विक भक्त आहेत. या सात्विक भक्तांना मी मोक्षाचा दार उघडं ठेवतो, आज जात नाहीत ते. ज्या वेळेला त्यांना पूर्ण सगळी कर्मबंधनं तुटून सात्विक भक्तीच्याही पुढे जातील, शुद्ध भक्तीपर्यंत जातील, तरच ते आत वैकुंठात जातात. अशा भक्तांबद्दल सांगितलंय. मग निर्गुण भक्ती योग पण सांगितलंय. भक्तीमध्ये त्यांनी सांगितलं, जे अहैतुक्य व्यवहिता या भक्तिर्मयी जायते. भक्तीच्या 3 अटींपैकी 2 अटींचं वर्णन इथं रामचंद्र करतात. तुम्ही भक्ती करत असाल, पहिलं ते निष्काम असलं पाहिजे. तुम्ही मागणं मागता म्हणजे व्यवहार करताय, काहीही मागता आलं नाही पाहिजे. तुम्ही मानताना रामचंद्र सर्व व्यापक आहे, सर्व साक्षी आहे, सर्वांतर्यामी आहे, त्याला माहिती आहे ना तुला काय पाहिजे ते. तू बडबडून कशाला स्वतःची एनर्जी वेस्ट करतोस? काही मागायचं नाही, फक्त आय लव्ह यू रामचंद्रा, खताम. मग योगक्षेमम वहाम्यहम, त्यांनीच वचन दिलं. जो निष्काम आणि अखंड एकदा सुरू केलं. मला आता रिसेंटली माझी एक छान बहीण आहे, ती म्हणाली की कितीही तू रामाबद्दल बोललास ना, माझ्या मनात कृष्णच येतो. अरे हीच तर अखंड भक्ती आहे. भागवत सुरू असताना कृष्ण, रामायण सुरू असताना राम, देवी भागवत सुरू असताना देवी, गणपती अथर्वशीर्षाला गणपती, असं होत असेल त्याला असती व्रत म्हणतात. म्हणजे आज हा नवरा, उद्या तो नवरा, परवा तो नवरा, आणि हे निंदनीय आहे. बरोबर, अगदी करेक्ट आहात तुम्ही सगळे. ज्यांच्या मनामध्ये तुमची इष्टदेवच येते. रामाबद्दल समजलं, हा राम म्हणजे कोण? अरे माझा गणपती म्हणजेच राम, किंवा माझे दत्त म्हणजेच राम. असे अखंड आणि अनन्य भाव तुमचा आला तर तुम्ही भक्ती मार्गात आहात. नाहीतर रामायण झाल्यानंतर परत रामाची एक मूर्ती वाढली देवघरात, असं नको व्हायला. वाह, किती सुंदर आहे. आणि मग निर्गुण भक्ती, निष्काम भक्तीमध्ये काय असतं, त्या भक्तांचे गुण कसे असतात, हे रामचंद्र सांगतायत. किती सुंदर आहे बघा. हा निष्काम भक्त कसा असतो? तो मद्दर्शन स्तुती महापूजाभी स्मृतिर्वंदनैः. तो माझं सतत दर्शन घ्यायची इच्छा करतो. कुठल्याही देवळात जातो, आहा किती छान गणपती, गणपती तुझ्या आतमधला माझा राम छान आहे, असं म्हणता आलं पाहिजे. माझं सतत दर्शन घेतो, लोकांमध्ये, वस्तूंमध्ये, प्राणीमात्रांमध्ये माझं दर्शन घेतो, माझी स्तुती करतो. एव्हरी डे तुम्ही स्वतःचं एक वाक्य रामचंद्राला म्हटलं पाहिजे, तुमच्या इष्टदेवाला. स्तोत्र म्हणा, असं श्री रामरक्षा म्हणा, वक्रतुंड म्हणा, ओके, पण एक वाक्य. काही जमलं नाही तर आय लव्ह यू रामचंद्रा एवढं तरी म्हणा, विथ फिलिंग्स. बडबडू नका. हीच तर कम्युनिकेशन आहे तुमचं तुमच्या आईबरोबर. ती माझी आई आहे ही फिलिंग यायला पाहिजे. भगवंतांनी भागवतात स्पष्ट सांगितलंय, तुम्ही मला जर देव मानलात तर मी देवांसारखा वागून तुम्हाला जे काही सोळं वळं बरोबर होते का, चांगला पैसा आहे का, जागा चांगली आहे का, मंत्रशुद्ध आहेत का, सगळं बघणार. तुम्ही मला आई मानलात ना, तर मी हे काहीही बघणार नाही. ते बोबड्या बोलातले शेवडं पोरगं हातात घाण मय झालेलं असतं, ते आईनं कालवलेला भातातले घास घेतं, आय तू पण खा की गे घास, असं म्हणून जेव्हा ते बाळ आईला घास देतो की नाही, याला तोड नाही हो. भात कोणाचं? आईचं. कालवलं कोणी? आईनी. भरवते कोण? आई. त्यातूनही एखादा प्रेमाचं, तो जेव्हा भक्त मुलगा आपल्या आईला देतो ना, खतम. भक्तीची परम श्रेष्ठ तो आविर्भाव आहे, भक्तीची ती व्याख्या आहे. तसं करता आलं पाहिजे, पण नाटक नाही, मनापासून. तो माझी महापूजा करतो. महापूजा म्हणजे काय? माझ्याकडं जे सर्वोत्तम आहे ते देणं म्हणजे पूजा. थँक्यू म्हणणं म्हणजे पूजा. असे अनेक मग भगवंताच्या पूजेचे अनेक प्रकार आहेत. देवळात जाऊन घरात सत्यनारायण करताय, होम हवन करताय, प्रवचनं ठेवताय, ऐकायला जाताय, जिथे रामचंद्राचं वास्तव्य अशा तीर्थक्षेत्रात जाताय, हे सगळं म्हणजे कर्मकांडातला प्रकार आहे हा. जो माझं स्मरण करतो, जो मलाच वंदन करतो. स्मरण म्हणजे काय? चांगलं गोष्ट झालं, जसं की आपल्याला खूप जवळचा मित्र आहे, तर आपण एखाद्या मस्त कामात गेलो की मित्राला कसं आठवतो सतत, तसा माझं सतत स्मरण व्हायला पाहिजे. आमच्याकडं आम्ही टाईम ठरवून दिला, अपॉइंटमेंट दिलेली आहे.
सकाळी 8 वाजता आंघोळ झाल्यानंतर देव, 8:30ला देव बंद म्हणजे बंद, उद्याच 8 वाजता. असं नाही हो, ह्याला प्रेम नाही म्हणत, त्याला व्यवहार म्हणतात. बँकसारखे आम्ही 9 ते 7च काम करतो वगैरे असं नाही. वंदन करतो. वंदन म्हणजे पूर्ण शरणागती. वंदन म्हणजे आमच्याकडे ते अंबाबाईच्या देवळासमोर जाऊन बघा, महाद्वार रोडला असं डोक्याला हात लावतात आणि फ्लाइंग किस देतात अंबाबाईला. अरे काय, आई आहे ती. असा इशारा आईला नाही करत, वेगळ्या लोकांसाठी करतात. असं नाही, वंदन म्हणजे पूर्ण शरणागती, सगळं काम बाजूला ठेवून दोन्ही हात हात जोडणे. याचा अर्थ काय माहिती आहे का, मी हातातलं काम बाजूला ठेवून मी तुम्हाला प्रायोरिटी दिली हे दाखवणं म्हणजे नमस्कार. एका हाताने नमस्कार आमच्यात होत नाही. वंदन करतो. प्रत्येक प्राण्यामध्ये मला पाहतो, जो कधीच असत्याचा त्याग करत नाही, तो सदैव सत्संगात राहतो. सत्संगात का? चांगल्या गोष्टीमध्ये राहिलं, चांगल्या लोकांमध्ये राहिलं, चांगलंच होतं. तुम्हाला मराठी कोणी शिकवली? मराठी लोक, घरात जन्म झाला, सगळे मराठी बोलायला लागले, तुम्हाला आपसूक मराठी येते. तसंच सत्संगात राहिला, तुम्ही आपसूक सत्संगी सज्जन होता. म्हणून सत्संग करतो, मोठ्या लोकांचा मान करतो, दुःखी लोकांवर प्रेम करतो, दया करतो. दया हे धर्माचं बीज आहे, लक्षात घ्या. दया करता आलं पाहिजे. आपल्या समान लोकांबरोबर मैत्री करतो, सदैव यमनियम पाळतो. जो डिसिप्लिन्ड आहे, सोहळ्यात करतो का हे म्हणत नाही, डिसिप्लिन्ड, व्यवस्थित स्वच्छ आंघोळ करणे, स्वच्छ ब्रश करणे, टापटीप राहणे, चांगले कपडे घालणे, लोकांशी चांगलं बोलणे, हा यमनियम का करावा? कारण हे देहाचं गरज आहे. देहाला चांगलं ठेवणं, त्याला उत्तम जेवण खाण घालणं देहाची गरज आहे. म्हणून जो यमनियम पाळतो, जो सदैव वेदांताचं श्रवण करतो, सदैव प्रवचनामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट नसेल तर तुम्ही थोडंसं मनामध्ये त्याला सांगा, बाबा रे हेच सद्गती आहे, हे सतत ऐकल्यामुळे तुला ते जमणार आहे. एखादं गाणं तुम्हाला पाठ कसं होतं? छान आहे म्हणून पाठ होत नाही, सतत ऐकल्यामुळे पाठ होतं. जुनी गाणी बघा, असं सुरू झालं की आमचं मन त्यात तल्लीन होतं. का? कारण ते सतत ऐकलंय. म्हणून भगवंताची कथा सतत ऐका, सतत नामसंकीर्तन करा. जेव्हा तुम्ही भेटाल ना एकमेकांबरोबर, लक्षात घ्या, जुनी मैत्रीण भेटली, कोणी आलं तर ॲटलिस्ट सुरुवात तरी जय श्रीराम जय श्रीकृष्णाने म्हणा. एक तरी वाक्य कृष्णाबद्दल यायला पाहिजे त्या पूर्ण संभाषणामध्ये. नाहीतर आम्ही, अगं बाई तुला कळलं का, ही न पळून गेली, ती न अशी झाली, ह्या फालतू ज्याचा तुम्हाला काहीही तिळमात्र उपयोग होत नाही. यू आर एन्जॉईंग. कोणाचं तरी दुःख तुम्ही एन्जॉय करताय म्हणजे पापाला भागी होत आहे, काही गरज नाही. अगदीच मेसेज पाठवायचा असेल तर पाठवा, पण शेवटी तरी जय श्रीराम म्हणा. आता सदैव माझं स्मरण करतो, सत्संगात राहतो, लोकांना, ज्ञानीजनांना, उत्तम लोकांचा सत्कार करतो, त्यांना यथायोग्य तुम्हाला जे जमेल, आपल्याला जे जमतं ते त्यांना देतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांना पूजा करतो त्यांची, अशा माणसाबरोबर. आणि भागवत धर्मामध्येच रत राहून सदैव मद्गुण श्रवणादेव याती मामन जसा जनः, अशा लोकांकडून देवतांचे गुण ऐकतो, श्रवण करतो. श्रवणाला सर्वात श्रेष्ठ सांगितलंय गुणश्रवण. मला आत्ताच बरेच जणांनी फोन करून सांगितलं, अहो भारी वाटतं, आता रामलाला बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला. हे गुणश्रवणाने होतं. मग माझ्यासारखे अनेक उत्तम उत्तम पंडित आहेत, ज्ञानी आहेत, त्यांच्याकडून गुणश्रवण करून घ्या. माझ्या बाबाबद्दल सांगा ना. आपण नेहमी काय म्हणतो, माझं कौतुक करा म्हणतो की नाही, तसं माझ्या आईबद्दल जरा कौतुक करा, असं म्हणून गुणश्रवण करून घ्यावं. हा सर्वोत्तम भक्त आहे. सर्व प्राणीमात्रामध्ये, सर्वेषु प्राणीजातेषु ययमात्मा व्यवस्थित, जो सदैव मला पाहतो, जो कधीच भेदाभेद करत नाही. क्रियोत्पन्नैर्नेक भेदैर्द्रव्यैर्नांब तोषणम भूता वमानिनार्चाया मर्चितोहम न पूजितः. जो सर्वत्र मला पाहतो, सर्व घटना आयुष्यातल्या ज्या घडल्या ती माझी कृपा म्हणून पाहतो. एखादी गोष्ट घडली आयुष्यामध्ये, रडत नमसता चला, ही रामिच्छा आहे, हे माझं कर्म आहे, मला भोगायचं आहे, आणि हे रामाची कृपा आशीर्वाद आहे. चांगलं असो वाईट असो, राम इच्छा म्हणून जर तुम्ही गेलात, जसं बिग बॉसमध्ये टास्क केल्यानंतर, अगं बाई हा टास्क कोण करायचा, असं म्हणत नाहीत ते एक्सेप्ट करतात आणि ते टास्क बेस्ट करायचा प्रयत्न करतात. कारण जर असं झालं तर ते बिग बॉसचा अवॉर्ड जिंकणार आहेत. मग बिगेस्ट बॉस जो वरचा आहे त्यांनी सुद्धा अनेक टास्क दिलेत, अनेक चॅलेंजेस तुमच्यासमोर ठेवलेत, ते एक्सेप्ट करा आणि राम पाठीशी आहे या विश्वासाने करून टाका. सोपं आहे की नाही? जरा हा भेदाभेद उचनीच नको. पुन्हा ते सांगतात, मला कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी तुम्ही माझी एक सुंदर मूर्ती करा. त्या मूर्तीसाठी अनेक पूजाविधी, त्याला वस्त्र, त्याला एक देवघर, समई, शंख, फुलं, रोजचे मंत्र वगैरे सगळे जे कर्मकांडातल्या प्रकारात अवश्य करा. पण हे प्रतिकात्मक आहे, अशी पूजा मनात व्हायला पाहिजे.
आम्ही मनात काय करत नाही, फॉर्मॅलिटी सारखं पूजा करते रे, अद्या काय जरा केलंच काय, धुतला घे काय हे, असं करत पूजा ही पूजा नसतेच. हे पूजा म्हणजे तुमचं तुमच्याशी बोलणं, तुमच्या आतमध्ये असणाऱ्या रामचंद्राशी बोलणं, हे होतच नाहीये, फॉर्मॅलिटी होते. आणि हे वृथा चेष्टा. ती 10 मिनटं तू बायकोला मदत करू शकला असतास, उद्योगधंदा करू शकला असतास, ते सोडून ते ते मूर्त्या घासत बसल्यास, तू खेळण्या बाहुल्या घासत बसल्यास, याला काही खूप मोठं स्वारस्य नाही, त्याला खूप महत्त्व नाही. भगवान म्हणतात प्रतिमेमध्ये मला पहा, मला प्रतिमेतून फोन करा, माझ्याशी बोला. प्रतिमा तुटली भंगली तर ते काय नसतं, इट इज जस्ट आयडल, मोबाईल आहे तो, त्याच्यातून माझा संपर्क मात्र तुटू देऊ नका. खूप मोठं आहे, मी आत्ता गुंडाळायचा प्रयत्न करतोय बस, बाकी काही नाही. नंतर मात्र ते म्हणतात की नंतर ज्या क्षणी तुमच्या मनामधला राम जागृत असतो सदैव, तुम्ही हळूहळू प्रॅक्टिसने तुम्ही सदैव त्या मनातले पूजे एन्जॉय करायला लागता, तर रामचंद्र म्हणतात ते प्रतिमा त्याग कर, त्या मूर्त्या, ते मंत्र, ते जपजाप, ते सगळं सोडून टाक. तर मरता मरता मी 1 कोटी जप केला, मला पुण्य खतम. 1 कोटी जपासाठी तुला एखादं मशीन बनवून ठेवतील पुढच्या जन्मी, किंवा पोपट बनवून ये राम जय नाम जय जय राम करत बसवतील, बस. सगळं सगळं सोडून टाक, मी बघून घेतो काय करायचं त्याचं. तू घेतलेलं एकही नाम, एकही पूजा, एकही फुलाची पाकळी मी वेस्ट होऊ देणार नाही, हे सगळं तुला व्याजासकट मिळणार आहे. हे भगवंताचं वचन आहे, याच्यावर विश्वास ठेवा, सोडून टाका तिथेच. कठीण आहे, पण प्रयत्न करा. भक्त सर्वत्र मला पाहतो, ज्ञात्वा माम चेतनम शुद्धम जीवे रूपेण संस्थिता. मला मला समजून घे, मी सर्वत्र आहे, तुझ्यात पण आहे, तुझ्या कल्याणाची माझी वैयक्तिक इच्छा आहे. पण तू मनामध्ये दुर्योधन बसवलास तर मी तो तुला चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. मनामध्ये मला बसव, मी तुला योग्य मार्गावर घेऊन जाईल. हे तुम्हाला सांगतोय बरं का, हे सगळं रामचंद्र या कौशल्याला सांगण्याच्या उद्देशाने तुम्हाला सांगतोय, कारण त्याचं पॅकअप चाललंय आता. पुन्हा म्हणतो भक्तियोगो ज्ञानयोगो मया मातर उदीरतः. मी तुला ज्ञानयोग बोललो म्हणजे सगळं ज्ञान कमाव, मी तुला कर्मयोग बोललो, हे कर हे करू नको, आणि मी तुला भक्तीबद्दल पण सांगितलं. आता ज्ञान आणि कर्मानी भक्ती पुण्य न मिळवता हे पुण्य विसर्जन कर, भक्ती कर, यांनीच वैकुंठ मिळेल. वैकुंठासाठी एकच एंट्री पास आहे, ते म्हणजे भक्ती. भक्त आहेस का? अगं तुला जमत नाही, समजत नाही ना तो सर्वोत्तम वगैरे, मला मुलांमध्ये बघ, मित्रांमध्ये बघ, मला सर्वत्र मला पहा, तुझ्या नवऱ्यामध्ये बघ, बायकोमध्ये बघ, तुझ्या कामवालीमध्ये बघ. मग तिथे तुला अरे माझा रामचंद्र भांडी घासतोय हे जर तुला कळलं की तू त्यांच्याशी चांगला व्यवहार करशील, आणि हळूहळू तुला सर्वत्र मी दिसायला लागेल. हा प्रयत्न कर. म्हणजे आता कौशल्याला सांगतो की पुत्र रूपेण वा नित्यम स्मृत्वा शांतीम वाप्यसी. मुलगा म्हणूनच का असेना, पण मी सर्वोत्तम आहे हे मान. असं म्हणून कौशल्याने आता ऐकलं. कौशल्या धन्य झाली. अत्यंत छोटीशी ही गीता, सर्व समर्पक अशी गीता, तुम्हाला शेवटचा उपदेश म्हणूनची ही गीता कौशल्या ऐकली. तिनं आनंदी झाली. रामचंद्रा म्हणू नये पण आज्ञा घेते म्हणाली. आणि मग स्वतःच्या मनामध्ये रामचंद्राचं ते प्रेमपूर्ण हसणं हे चित्र डोळ्यासमोर ठेवून कौशल्यानं देह ठेवला. इथं कौशल्याने देह ठेवला. काही दिवसांच्या कालांतराने कैकेयीला रामचंद्र ज्यावेळेला वनामध्ये भरत चालला होता की नाही, तेव्हा रामचंद्राने कैकेयीला सुद्धा आपलं निजरूप दाखवून ते मेसेज दिला होता. ते आठवत कौशल्या म्हणली आता मी पण गेलं पाहिजे. कौशल्याने सुद्धा शांतपूर्वक श्रद्धा भक्ती प्रशांता हृदय रघुकुल तिलकम भायवयंती गतासु, ती ते उत्तम गतीला रामचंद्राचं स्मरण करत उत्तम गतीला तीही गेली. याच्या मागे मागे सुमित्रा ही सुद्धा आपल्या पतीच्या सामिप्याला गेली. मरणकार्य रामचंद्राचं स्मरण करत हे तिघही सद्गतीला गेल्या. त्यानंतर अष्टम सर्गामध्ये रामचंद्रांनी भरताला आपला मामा युधाजितकडे पाठवलं आणि तिथे सांगितलं की तिथे काही लोक उपद्रव करतायत समाजामध्ये, दुष्ट लोक आहेत, त्यांना शासन कर. त्या अनेक गंधर्वांना, सुमारे 3 कोटी गंधर्वांना रामाज्ञागतस्तत्रम हत्वा गंधर्व नायकान तिस्त्र कोटी पुरेद्वैतू निवेश रघुनंदना. भरताने तिथे 3 कोटी त्या असुरांना मारून, गंधर्व सुद्धा देवता आहेत बरं का, पण ते उन्मत्त आहेत म्हणून त्यांना मारलं. तिथे 2 चांगली मोठी नगरं बसवली. त्याला 2 मुलं होती भरताला, एक पुष्कर, त्याचा पुष्कर म्हणून एक गाव, आणि एक तक्ष, त्याला तक्षशिला म्हणून असं 2 गावं निर्माण केली. हीच तक्षशिला, भरताच्या मुलाची तक्षशिला पुढे जाऊन खूप मोठी विज्ञानाची एक मोठी युनिव्हर्सिटी झाली. सहज म्हणून सर्च करा गुगलवरती, तक्षशिला म्हणजे काय होतं, तुमच्या अंगावर रोमांच येईल, डोळ्यात पाणी येईल. पाकिस्तानमध्ये आहे सध्या ती, काय तिथे सिस्टीम होती. युनिव्हर्सिटी म्हणजे काय, त्याचा आदर्श तक्षशिलामध्ये होता. हे 2 तयार झाले. पुढे रामचंद्राने सांगितलं लक्ष्मणाला, लक्ष्मणा तू पश्चिमेकडे जा, तिथे काही भिल्ल जमाती आहेत,
जे आत्मकेंद्रीय सो आमचंच खरं, आम्हीच मोठे असं म्हणतात, यातल्या दुष्ट भिल्ल लोकांना मारून तिथे जवळपास हत्ती, घोडे, धनरत्नाधिक उपकरणांनी युक्त असा एक मोठे जागा, ह्यामध्ये तू जाऊन त्यांना भिल्लांशी युद्ध कर, हे रत्नाधिक तुझ्या मुलांना देऊन टाक आणि तिथे 2 नगर वसव. म्हणजे अंगद एक मुलगा, चित्रकेतू दुसरा मुलगा, ह्या दोघांसाठी मस्त राज्यकारभार करून त्यांना रिहॅबिलिट कर. लक्ष्मण त्याच्यामध्ये एक्सपर्ट होता. त्यांना 2 राज्य बनवून दे. शत्रुघ्न तरी ऑलरेडी सेटल झाला होता इकडे लवणासुराला मारून. म्हणजे तीनही भावांना स्वतःचा पराक्रम दाखवून त्यांच्या मुलांचं सेटलमेंट रामचंद्रांनी पाहिलं. आणि हे सगळं झाल्यानंतर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या तिघांनी आपल्याजवळ ठेवलं, त्यांच्या मुलांना राज्य करायला सोडून दिलं आणि इथे आपल्या 2 मुलांना उत्तम व्यवस्था करून लव आणि कुशाला उत्तम राज्यकारभार सांगत एक दिवशी शांत आत्मचित्त असणारे रामचंद्र बसले असताना एक ऋषी वेश धारण केलेला काल, काल म्हणजे टाईम, तो तिथे आला. तिथे बाहेर दूत म्हणून उभा असलेल्या लक्ष्मणाला तो म्हणाला की मी रामचंद्राला भेटण्याची खूप अत्यंत गरज आहे. मी महर्षी अतिबलाचा दूत आहे, मला अर्जंट रामचंद्राला भेटायचं आहे. लक्ष्मण म्हणला, श्रेष्ठ तुम्ही 2 मिनिटं विश्रांती घ्या, मी ताबडतोब जाऊन सांगून येतो. लक्ष्मण आत गेले. रामचंद्र ध्यानस्थ बसले होते. लक्ष्मणाने त्यांना विनंती केली, तुम्हाला भेटायला महर्षी अतिबलाचा दूत आलेला आहे, पाठवू का? रामचंद्र म्हणाले, अरे कुठलाही ब्राह्मण श्रेष्ठ आला, ज्ञानी आला, त्याला आनंदाने आदराने आत घेऊन ये. आत आल्यानंतर तो म्हणाला, रामचंद्राने त्यांना पायावर पाणी घातलं, नमस्कार केला. काय आज्ञा आहे म्हणाला. ते म्हणाले की महर्षी अतिबलाने तुम्हाला एक मेसेज दिलाय, पण अट अशी आहे, नान्येन चेतत श्रोतव्यम नाख्यातव्यम च कस्यचित शृणुयाद्वा निरीक्षेद्वा यः स वद्यस्त्वया प्रभो. ही मेसेज कोणीही दुसऱ्याने ऐकायचं नाही किंवा दुसऱ्याला तुम्ही सांगायचं नाही. जो हे ऐकेल त्याचं वध करणार तुम्ही, असं मला वचन द्या, मगच मी मेसेज सांगतो. रामचंद्राकडे कोणी आला तर त्याला हवं ते देत होतेच रामचंद्र. मान्य म्हणाले. लक्ष्मणा, कोणालाही हे आमचं संभाषण होईपर्यंत आत पाठवायचं नाही. जो आत येईल त्याला मी मारून टाकेन, असं रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली. आणि लक्ष्मण अत्यंत आनंदाने नमस्कार करून बाहेर निघून गेला. निघून गेल्यानंतर राम म्हणाला, हां बोला आता तुम्ही कोण आहे, काय तुमचा विषय आहे? तर तो म्हणाला, हा हा, अहम ही पूर्वजो देव तव पुत्र परंतपा माया संगमजो वीर काल सर्व हर स्मृता. रामचंद्रा, मला ओळखा, मी तुमचाच मुलगा आहे. असला तो म्हणाला, हो पूर्वी जेव्हा तुम्ही सृष्टी उत्पन्न केली तेव्हा तुम्ही ह्या सृष्टीची जी नायिका माया निर्माण केली, तुमचीच स्त्रीरूप, लक्ष्मीचं माया जी आसपास बघतो ते रूप, तुमच्या आणि मायेच्या पोटी जन्मलेला मी. कारण तुम्ही पाहिलं की माया जन्म झाली तर दिव्याच्या खाली जसा अंधार असतो, सद्गुणाबरोबर दुर्गुण आपोआप तयार होतं. आणि हे दुर्गुण नाश करण्यासाठी ह्या दुर्गुणाचं प्रतीक असणारा मधु आणि कैटभ नावाचे राक्षस जे होते, त्यांना तुम्ही मायेबरोबर राहून मारलं म्हणजे काय, म्हणून तो मरण त्यांचं याचं रूप म्हणून तुमच्या दोघांचा मुलगा मी काल, मृत्यूचा, जरा म्हातारपणाचा मी प्रतीक. त्या मधुकैटभ असुरांच्या अस्थी आणि हाडांपासून तुम्ही मोठमोठी पर्वत अधिक ही पृथ्वी असे ब्रह्मांड बनवले, म्हणजे ते किती मोठे असतील. असो, तर अशा मधुकैटभांचा नाश करून तुम्ही मला म्हणजे कालाला निर्माण केलं. तुमच्या हृदयस्थ कमलामधून माझा जन्म झाला, म्हणजे ब्रह्मच आहे हा काल, बरं का. हा ब्रह्म म्हणजे अर्थात ब्रह्मदेवानं ह्या सर्वांनी सृष्टी निर्माण केली, म्हणून हा काल म्हणतो, तुम्ही मला सांगितलं की सृष्टी निर्माण कर, त्यावेळेला मी म्हणालो मी निर्माण करीन, पण चांगलं निर्माण करायला लागलं की आडकाठी घालणारे खूप असतात, तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा. म्हणून बली चक्रवर्तीच्या आस्थानाबरोबर त्याच्या आश्रित असणाऱ्या लाखो असुरांना तुम्ही वठणीवर आणण्यासाठी कश्यपादिक ऋषींच्या पोटी वामन म्हणून जन्म घेतला आणि दुष्टांचा नाश केला. असंच आता सुद्धा तुम्ही एक अवतार घेऊन ह्या दुष्ट रावण आणि कुंभकर्णाला मारण्याचं कामासाठी आला होतात. आता ते काम झालेलं आहे. पॅकअप असं सांगण्यासाठी काल आला होता. तो म्हणतो की नियमानुसार दशवर्ष सहस्राणी दशवर्ष शतानिच, 10,000 वर्ष आणि 100 वर्ष, 1,000 वर्ष, दशवर्ष शतानिच 10 वर्ष 100 वेळेला म्हणजे 1000 वर्ष, असे एकूण आयुष्य, म्हणजे थोडते काय 11,000 वर्षाचं तुमचं आयुष्य होतं. कृत्वा वासस्य समयम त्रिदशेश्वात्मना पुरा, असं तुमचं ठरलं होतं. आपला ॲग्रीमेंट त्याचाच होता, कॉन्ट्रॅक्ट.
सते मनोरथ पूर्ण पूर्णे चायुषी ते नृषा. आता तुमचं आयुष्य संपत आलेलं आहे, आता पॅकअप करा. म्हणून तरी सुद्धा तुम्ही भगवान आहात, तुमचा वेळ झालाय. यदि ते गमने बुद्धिर्देवम लोकम जितेंद्रियम सनाथा विष्णुना देवा भजंतु विगत ज्वरा. तुम्ही जर इथं अजून राहून काहीतरी एन्जॉय करणार म्हणता माया, तर तसंही तुम्ही करू शकाल. किंवा तुम्ही ह्या देवलोकांमध्ये येऊन, देव आता अनाथासारखे वागायला लागलेत, त्यांना सनाथा विष्णुना देवा, तू आम्हा सर्वांना सनाथ करावं अशी आमची प्रार्थना आहे. हे ऐकून रामचंद्र म्हणाले, अरे बरं, तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे. चतुर्मुखस्य तद्वाक्यम श्रुता कालेन भाषितम. तो चतुर्मुख ब्रह्म जे म्हणतो ते अगदी बरोबर आहे. ब्रह्मदेवानं जे सांगितलं तुझं कर्तव्य वगैरे अगदी करेक्ट आहे. आता मला 3 लोकांचं उद्धार करण्यासाठी, म्हणजे देवलोक, मृत्यूलोक म्हणजे आम्ही, आणि पाताळ लोकातले असुर, या तिघांचा उद्धार करण्यासाठी मी आलो होतो. आता ते पूर्ण झालेलं आहे. माझं मनोरथस्तु संप्राप्तो न मे त्रास्ती विचारणः. आय वॉज जस्ट वेटिंग फॉर ब्रह्मा. ब्रह्माच्या कारभारामुळे मला यावं लागलं. आता तो ब्रह्मबाबा झालं आता या असं म्हणेपर्यंत मी थांबलो होतो. आता तू त्यांनी दूध पाठवलेलं आहे, ओके, मी माझं पॅकअप करतो, काहीही काळजी करू नये असं म्हणत असताना, आता पॅकअप करताना सगळ्यात मोठं टेन्शन होतं ते लक्ष्मणाचं. ह्याच्यासाठी एक भगवंतांनी सेटिंग केली होती. इथे यांचं संभाषण सुरू असताना बाहेर दुर्वास महर्षी आले. दुर्वास, अत्यंत क्रोधिष्ट असणारे, भगवंताचेच एक दिव्य दास असणारे हे मुनिवर बाहेर आलेले आहेत. लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मण महाराज, मला अर्जंट रामचंद्र भेटायचंय, अर्जंट अर्जंट, चला मला सोडा. लक्ष्मण म्हणले, क्षमा असावी मुनिवर, तुमचं काही काम असेल तत्सुत्वा प्राह सौमित्रीर मुनीम ज्वलन तेजसम. ते आगे काय म्हणतात, आगीसारखं तळपणाऱ्या त्या मुनींना बघून लक्ष्मण म्हणाला, तुमचं काय अर्जंट असेल तर मला काम सांगावं, कारण आता रामचंद्र मीटिंगमध्ये बिझी आहेत आणि डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावलेला आहे. ते इतके चिडले. दुर्वासांना मग चिडायला स्पेशलिस्ट आपल्याकडे आसपास तसे दुर्वास असतात, त्यांना खूप प्रॉपरली हँडल केलं पाहिजे. ते चिडले, त्यांनी आदळापट केली, तर आपणही चिडून आदळापट केली तर नुसता धुडगूस होईल. ते म्हणतात ना, लग्नाच्या पहिल्या वर्षामध्ये नवरा बोलतो, पत्नी ऐकते. पुढच्या 5 वर्षानंतर पत्नी बोलते, नवरा ऐकतो, आणि 10 वर्षानंतर दोघंही बोलतात, गाव ऐकतं. असं होता कामा नये. दुर्वास ह्यांच्यातून सांगतात, चिडखोर स्वभाव तिथंच हँडल करा, तुम्ही त्याच्याबरोबर चिडू नका. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे, बरोबर, पण ह्यांनी सांगितलंय, त्याचा मेसेज तोच आहे. लक्ष्मण म्हणाला, चिडू नका. तो म्हणाला, बघा, मला अर्जंट जर आज सोडलं नाही, हे लक्ष्मणा, मी तुला तुझ्या गोत्रासहित, तुझ्या लोकांसहित आणि प्रजेसहित मारून टाकेन, भस्मीभूत करून टाकेन. लक्ष्मण म्हणलं, लईच चौताळले हे, थांबा थांबा थांबा, चिडू नका. ह्या सगळ्या लोकांना मारण्यापेक्षा मी मेलेलो बरा, मी जातो आणि डिस्टर्ब करतो त्यांना, असं म्हणून तो सर्वनाशद्वरम मेघम नाशो एकस्त कारण, या कारणासाठी एकटा मेलेला बरा, मी आत जातो. भगवान आत गेले, लक्ष्मण आत गेले, त्यांना डिस्टर्ब केलं, माफ करा, मी आज्ञाभंग करतो. पण बाहेर दुर्वास लई चवताळून आलेले आहेत, काही बी करा त्यासनी शांत करा बघा, असं म्हणून विज्ञापना केली. राम म्हणाले, कालाचं जे काम होतं ते झालं होतं, तू जा म्हणाले, काल गेलाय. आणि मग पटकन बाहेर आले. दुर्वास मुलींना म्हणाले, बाबा काय तुमचं? दुर्वास म्हणले, हे बघा, मी 1000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि उपवास राहिलेले 1000 वर्ष, त्यामुळे लई भूक लागलेली आहे. रामचंद्रा, ह्या भूमीवरती श्रेष्ठ माणसाकडून मी पारणं करावं अशी माझी इच्छा आहे. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ अन्य कोणीही नाही, म्हणून तुझ्या घरचं अन्न मला खायचं आहे, मला अन्नदान दे. रामचंद्र म्हणले, अरे 1000 वर्ष तुम्ही उपवास राहिलेला आहात, उपवास म्हणजे देवाच्या जवळ, त्यामुळे मी धन्य आहे तुम्ही आलात. चटकन त्यांनी सिद्धता करायला सांगितली, मीच स्वतः बसून वाढतो तुम्हाला. मुनिवरांना, दुर्वासांना पोटभर इच्छित त्यांना जेवण दिलं. मुनिवर शांत झाले, त्यांना अत्यंत जे काही उत्तमोत्तम दान करता येईल त्याला दिलं आणि त्यांना आज्ञा दिली. मुनिवर गेल्यानंतर रामचंद्र एकदम डायरेक्ट सीन कट झाला आणि त्यांचा चेहरा एकदम म्लान, एकदम वाईट रडवेला चेहरा करून, आता कसं व्हायचं वगैरे करायला लागले. नाटक, एक नंबरचे नाटकी भगवान विष्णू. हे बघून त्यांचं दुःख कसं बघा, कालेन शोक दुःखार्थे विमनाश्चाती विभला. जे सगळ्या सद्गुण दुर्गुणाच्याही पलीकडचे आहेत भगवान, ते मात्र आता दुःखी झाल्याचं नाटक करत, विव्हल झालेत, तळमळत आहेत. आणि हे बघून भगवंताचा निसीम भक्त असणारे लक्ष्मण म्हणतात, अहो, तुम्हाला तुझ्या मनात काय चाललंय मला माहिती आहे, तुला आत यायचं नाही असं ठरलं होतं की नाही आपलं, आणि मी आत आलो. अरे मला माहितीच आहे, मला मृत्यू यावा अशीच माझी इच्छा होती, म्हणजे मी आता पॅकअप केलं पाहिजे, पण हे निमित्त झालं. तू काळजी नकोस, मयी प्रीतीर्यदी भवेदज्ञ भवेदद्य अनुग्राह्यता तव
त्यक्त्वा शंका हि प्राज्ञम मा धर्मम त्यज प्रभो. लक्ष्मणाचं काय मोठं म्हणे बघा. म्हणतो तुम्ही प्रतिज्ञा दिली होती, त्या प्रतिज्ञेचा मी भंग केला, त्यामुळे मला आता आज्ञा द्यावी. कुठलीही शंका न ठेवता मला त्यज, मला सोडून द्या, मला मुक्त करा, असं लक्ष्मण म्हणतं. आणि असं म्हटल्यानंतर काय म्हणतोस तू वगैरे असं ॲक्टिंग करत रामचंद्रांनी सभा बोलवली. सगळ्या मुनिवर वसिष्ठाधिकांना बोलवलं. असं असं झालं, सगळं सांगितलं की असा ते आले होते, त्यांचं असं असं म्हणणं होतं आणि लक्ष्मणमध्ये इंटरफेअर झाला, दुर्वासांचा प्रॉब्लेम होता, पण प्रतिज्ञा महत्त्वाची होती, वचन दिले मी, काय करावं. भगवान कधीच वचन सोडत नाहीत. समर्थांचं एक सुंदर वाक्य आहे, ब्रीदा कारणे दीन हाती धरावे. तुझं ब्रीद नाव आहे दीनानाथ आणि मी दीन आहे, भक्त नाही म्हणाले बरं का, आम्ही भक्त होतच नाही अजून. मी दीन आहे म्हणजे मला गरज आहे, तू दीनानाथ आहेस. तुझं नाव खरं ठरवण्यासाठी माझं रक्षण कर. ब्रीदा कारणे दीन हाती धरावे, सुटो ब्रीद आम्हासी सांडोनी जाता. मला जर सोडलास तर तुझं नाव खराब होईल, मी दुसरीकडे जाईन अल्ला येशूकडं, पण तुझं नाव खराब होते बघ. काय अधिकार होता समर्थांचा. म्हणून तुझं तुम्ही प्रतिज्ञा सोडू नका, कारण आजपर्यंत प्रतिज्ञेसाठीच रामचंद्राची यशकीर्ती आहे. सगळे म्हणाले प्रतिज्ञा ते परित्यक्ते धर्मो भवती निष्फलः. सगळा धर्म निष्फल होईल. धर्मे नष्टे खिले राम त्रैलोक्यम नश्यती ध्रुवम. धर्म जर नाश झाला तर त्रिलोकाचा नाश होईल. त्वं तु सर्वस्य लोकस्य पालकोसी रघुत्तमा त्यक्त्वा लक्ष्मणमेवैकं त्रैलोक्यम त्रातुमर्हसि. धर्माचं रक्षण करण्यासाठी, या त्रिलोकाचं रक्षण करण्यासाठी, या लोकांचं रक्षण करण्यासाठी रामचंद्रा लक्ष्मणाचा त्याग करा. राम म्हणाले ठीक आहे. रामो धर्मार्थसहितम वाक्यम तेषाम आनंदितम. हा सगळ्यांचं ठरतंय, लक्ष्मणाने मानतोय, ठीक आहे, ओके लक्ष्मणा गेट आउट म्हणाला. भगवंतानी सोडलं तर तो तरणार कसा. हनुमंताचं वाक्य आहे सेतू बंधनाच्या वेळेला. लक्ष्मण म्हणले ठीक आहे, तुमची आज्ञा द्या मला. तर त्यावेळेला इथं म्हणतो, रामचंद्र म्हणतात परित्यागो वधो वापी सतामेव अभयम समम. वध करणे आणि त्याग करणे दोन्ही एकच आहे. मारलंच पाहिजे, खूनच केला पाहिजे असं काय नाही. त्याला सोडून त्याग करावा, त्याचा तोंड दाखवू नकोस तुझं म्हणून सांगायचं. तोंड दाखवू नको याचा अर्थ वध केल्यासारखंच आहे. असं सांगितल्याबरोबर लक्ष्मण म्हणला मला माहिती आहे मी कसं करायला पाहिजे. त्यामुळे लक्ष्मणाने रामचंद्राला कडकडून मिठी मारली, नमस्कार केला, त्याच्याभोवती प्रदक्षिणा केली, सरळ तो शरयू तीरावरती गेला आहे. शरयू तटवर गेलं, आचमन केलं, हात जोडले, समस्त आपले इष्ट कुलदैवत, आपले ग्रामदैवत, सगळ्या ऋषी मुनी जेवढे काही होते त्याला पूज्य सर्वांना नमस्कार केला, सकल देवतांना नमस्कार केला. शेवटी रामचंद्राचं स्मरण केलं आणि रामचंद्र दिव्य वैकुंठामध्ये दिव्य आसनावर बसलेले आहेत असं ध्यान करत लक्ष्मण निजधामास गेलेले आहेत. बोला लक्ष्मण भगवान की जय. बरं, इथे एक छोटीशी गोष्ट सांगून आजचा विषय संपवतो. काय करायचं आपल्याला, मरताना तुम्ही ज्याचं स्मरण कराल तेच तुम्हाला नेक्स्ट इमिजिएट मिळतं. याचं लाईव्ह उदाहरण म्हणजे श्रीमद भागवतातली भरत राजाची कथा. हा महापराक्रमी भरत, ज्यांनी उत्तम राज्य केलं, आपल्या वानप्रस्थाश्रम संपवून संन्यासाश्रमामध्ये बायका पोरं राज्य गद्दी किरीट सोनं ऐश्वर्य सगळं सोडून जे गंगा तीरीवरती गेलेले आहेत आणि तिथे ते स्वतःमध्ये मग्न आहेत. त्यांचा जीव एका हरणाच्या पिल्लावर अडकला, भागवत ऐकलेल्यांना माहिती आहे. आणि मरता मरता हरण माझ हरण कुठे असं करत मेले. पुढचा जन्म त्यांना हरणाचाच आला. ही लिंक आहे, एक मणी दुसऱ्या मणीला एका कडीनं जोडला जातो. ती कडी म्हणजे शेवटचं स्मरण. खूप कठीण आहे. शेवटी चुकून तुमच्या तोंडी राम आलंच समजा. त्या आजमळाची गोष्ट माहिती आहे का, चुकून नारायण म्हणाला, बोलवायचं होतं मुलाला, पण भागवतात स्पष्ट उल्लेख आहे बरं का, फक्त नारायण म्हटलं तर होत नसतं, अनुसंधानपूर्वक नारायण पाहिजे. राम म्हणजे हा तो राम होय आमचा धोबी आयला लई किटकिट आहे त्याची, असं जर राम आठवला तर काय उपयोग. सर्व पराक्रमी अनंत कोटी ब्रह्मांड नायक सर्वांतर्यामी सर्व साक्षी माझी माय राम असं जर आठवलं तरच तरच फक्त तरच तुम्हाला त्या रामचंद्राचे दिव्यलोक मिळणार आहे. नाहीतर त्या धोब्या रामाचं नाव आठवलं ना, किंवा इलेक्ट्रिशियन राम आठवला ना, पुढचा जन्म स्क्रूड्रायव्हर घेऊन बसायचं. लक्षात घ्या, टेस्टर आणि वायरी तो आठवू नये. म्हणून हाजमळाचीच गोष्ट, मला एक छोटीशी गोष्ट आठवते, जोक आठवतो, जोक सांगून संपवतो. एक माणूस म्हातारा, एक मोठा सोनार गावचा, तो आता मरायला लागला. मरता मरता शेवटी अरे
माझा मोठा मुलगा कुठे? बाबा मी इथंच आहे. अच्छा इथंच आहे. बायको पोरं तुझी? हां बाबा आता मरायला लागलाय. बायको पोरं समोर. मामनजी आहे. दुसरा मुलगा? हा आहे बाबा. तुझी पोरं रे? हा सगळी पोरं बाळ. मुलगी? हा इथंच आहे. बायको माझी? हा आहे. अहो आहे. तुम्ही सगळे इथंच आहे, मग दुकान बंद ठेवलं का काय? अरे म्हाताऱ्या मरतोयस की मर धड. दुकान बंद आहे म्हणून त्याला तळमळ. आजचा इन्कम गेला, गल्ला बुडला. पुढचा जन्म काय? दुकान बंद ठेवलं का काय टक्कन मेला. पुढचा जन्म दुकान उघडणारा आणि बंद करणारा वॉचमन झाला तो. जोक समजला? मरता मरता ज्याचं स्मरण व्हायला पाहिजे तेच आत्ताच प्लॅनिंग केलं पाहिजे तुम्ही. मला लोक म्हणतात मरताना राम घ्यायचं ना? घेतो. होत नाही. मरताना व्हेंटिलेटरवरती कुठंतरी कडमडत असताय, माझा पोरगा कुठे? डॉक्टरांना बोलवा, छातीत दुखते, असं करत मरणार. ते दुखणार. मरण तुमचं कसंही आलं तरी चित्तामध्ये इतका राम नाम आत्ताच भरा. जोपर्यंत डोकं बुद्धी मेंदू आहे तोपर्यंत इतकं भरून घ्या आत्ता रामनामाला, की शेवटी सबकॉन्शियस लेवलला राम नाम असावं. आणि तो बुडला, माणूस संपला की रामलोकात जातो. आणि तिथं असं आहे, एकदा तिथं गेलं, अवना पुरके पोदो जनरू वम्मेगन्ना तिरुगी बररू. कार्डीत आमच्या दासाने सांगितलं की त्याचा एक प्रॉब्लेम आहे म्हणे. ते वन वे एंट्री आहे. एकदा गेलं की बाहेर येत नाही कोण. असं त्या वैकुंठपुरीत जाता येतं. छोटासा शॉर्टकट सांगतोय. सुंदर असा हा भाग अष्टमसर्ग संपून उद्या शेवटचा रामचंद्राचा महानिर्वाण ह्याच्याबद्दल सांगणार आहे. आजचा होमवर्क सांगितलंय. माझ्यासाठी उत्तम कागदावरती उत्तम पेनाने उत्तम पत्र लिहायचं आहे. बरं हे पत्र उद्याच द्यायला पाहिजे असं नाही. कालचं पत्र, आजचं पत्र आणि उद्या रामचंद्राचं पत्र, याला तुम्ही 2-3 दिवस वेळ घ्या. माझा पत्ता मी देणारच आहे आज. हे 2-4 दिवसांनी तुम्ही द्या. ज्यांची पत्र मला मिळतील त्यांनाच मी बरं पत्र लिहून ठेवा. मी एक क्वेश्चन पेपर करणार आहे, छान मजेदार, लहान मुलांसारखं मला करावीशी इच्छा आहे. हे क्वेश्चन पेपरचं उत्तर स्वतःचं पत्र मला देणार असाल तर, मनूचा पत्र नसेल तर ते राहू दे. माझं थोडंसं कौतुक ॲड करून पत्र आणि रामचंद्रासाठी पत्र. त्याला अनंत धन्यवाद, त्याला अनंत सॉरी आणि आय लव्ह यू असे 3 पत्र वेळ घ्या आणि मस्त पत्र लिहा. माझ्यासाठी हे एक सर्टिफिकेटसारखं असणार आहे जे मी तुम्हाला देणार की नाही. तर तुम्ही प्रत्येकाने मला अगदीच काही जमलं नाही तरी, बाबा हे आवडलं नाही आवडलं 2 वाक्य तरी लिहून मला पाठवा. हे कष्ट घ्या बरं. हे 3 पत्राचा होमवर्क सांगून आजचा विषय संपवत पुन्हा सांगतो, रामचंद्र हे आम्हाला तारण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे इथं जे भूमीवरती भार काय असतो तुमच्या मनामध्ये, स्वतःच्या पूर्व काळाचं गिल्ट. मी हे चुकलो. जे चांगलं आहे त्याचं टेन्शन नाही, त्याचं पुण्य मिळेल. जे चुकलं आहे असं तुम्हाला वाटतं ना, त्याच्याबद्दल क्षमा मागा. प्रायश्चित्त सर्वोत्तम. क्षमा मागा. भक्त जर झालात तर ते सोडलंच, त्याला काही गणितच नाही, ते सगळं फुस. ठीक. दुसरं, या जन्मामध्ये मी केलेलं जे काही पुण्य आहे ते रामचंद्राला अर्पण करायचं आहे आपल्याला, प्रॅक्टिस सकट. याबरोबरच ज्यांनी तुमचे उपकार केलेत त्यांना अनंत धन्यवाद द्या, त्यांना भरपूर आशीर्वाद द्या. उद्याचं काम आजच करतोय. भरपूर आशीर्वाद द्या. बाबा सगळ्यांचं कल्याण होते. शत्रूचं पण कल्याण चिंता. तुमच्या शत्रूबद्दल तुम्ही वाईट विचार केलात तर ते दुःखात जातील आणि परत तुमच्याच वाकड्यात येतील. त्यापेक्षा त्यांना देवा इतकं त्यांना चांगली बुद्धी दे, इतकं त्यांना सुखी ठेव की ते माझ्या फंदालाच येऊ नयेत. शत्रुत्वाला सुद्धा आनंदाने मोडून टाका, सोडून टाका. मी टोमॅटोची गोष्ट नेहमी सांगतो लोकांना. ज्यांनी भागवत ऐकलं त्यांना माहिती आहे. नसेल तर उद्या वेळ मिळेल तर सांगेनच. ठीक आहे. तर ज्यांनी त्रास दिलाय त्यांना मनापासून क्षमा करा, फॉर्मॅलिटी म्हणून नाही. ज्यांनी चांगलं केलं त्यांना भरपूर आशीर्वाद द्या आणि रिकामं व्हा, रितं व्हा. आपल्याला अजून भरपूर दिवस जगायचं आहे. हा मेसेज रामायणाचा असाच ठेवायचा मनामध्ये, सतत स्मरण ठेवायचं आणि रामचंद्रापर्यंत जायचं आहे आपल्याला. तुम्हाला समजा तिकीट काढून आम्ही तुम्हाला दिव्य वैकुंठात घेऊन जातो किंवा कोल्हापुरातल्या रंकाळ्याला घेऊन जातो असं म्हटलं तर उगाचच त्याच तिकिटाचा रंकाळ्यात जाऊन वेस्ट करू नका. रंकाळा भरपूर वेळा पाहिलाय तुम्ही, तिकडची भेळही खाल्ली, ते जलपर्णी पण बघितली, सगळं झालंय. आता रंकाळ्यापेक्षा करोडो पटीनं जे सुंदर आहे अशा वैकुंठात जाण्याची तयारी करा. असं सांगून आजचा विषय संपवतो. तुमच्या अखंड मनामध्ये राम, त्याचं नाम, त्याचं यश, त्याची कीर्ती, त्याचे धाम, त्याचे भक्त सदैव राहोत अशी प्रार्थना करून, तुम्हा सर्वांचं कल्याण होऊ अशी प्रार्थना करून
भेटू उद्या परत याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय.